मी बाथरूमचा दरवाजा उघडून आत गेले आणि पाहिलं तर तिथं कोणी कपड्यांशिवाय उभा होता। तेव्हा मी एकदम थांबले आणि काही बोलू शकले नाही। तेव्हाच त्यानं दरवाजा बंद केला, माझा हात धरला आणि मला शॉवरच्या दिशेनं ओढलं। मग त्यानं दरवाजाची कडी लावली। तेव्हा मी भीतीनं काही बोलू शकत नव्हते। तेव्हाच तो म्हणाला, "इतकं सौंदर्य मी दुर्लक्ष करू शकत नाही." मित्रांनो, माझं नाव सुमन आहे आणि मी गावात राहणारी आहे। माझं वय 28 वर्ष आहे। माझं शरीर उंच आहे, खालून भरलेलं आणि वरून थोडं बारीक, विशेषतः छातीच्या भागात। माझे डोळे मोठे आहेत, जे थोडे वरच्या दिशेनं उचललेले आहेत आणि खरं सांगायचं तर खूपच आकर्षक आहेत। त्याखाली माझं शरीर असं आहे, मी खोटं बोलणार नाही, खरंच खूप सुंदर आहे। मला वाटतं तुम्हीही हे समजता। जेव्हा मी चालते, तेव्हा माझं शरीर इतकं भरलेलं वाटतं की हलकी हालचाल होते आणि रस्त्यावर चालताना हे स्पष्ट जाणवतं। तसं जेव्हा मी थोडं वाकते किंवा कोणी माझ्या शरीराला हलकंसं जरी स्पर्श केला, तरी माझं शरीर एकमेकांना भेटायला लागतं आणि छतासारखं एकमेकांना धडकायला लागतं, ज्यामुळे आवाज येतो, जसं काहीतरी धडकतंय। म्हणून मी रस्त्यावर आरामात, हळूहळू चालते, जेणेकरून कोणताही आवाज होणार नाही। माहित नाही का, पण माझं शरीर असंच बनलंय। वरचा भाग, जसं मी सांगितलं, थोडा उंचावलेला आणि मोठा आहे। त्याखालचा भाग बारीक आणि सडपातळ आहे, पण जसजसं खाली येतं, तसं शरीर भरायला लागतं। विशेषतः कंबरेखालचा भाग खूपच भरलेला आहे आणि हलकासा उंचावलेलाही। तेव्हा हे सर्व घडत होतं। त्यापूर्वी जेव्हा मी बाथरूममध्ये जात होते, तेव्हा मी फक्त एक सैल गाऊन घातला होता। तेव्हा मी त्याखाली काहीच घातलं नव्हतं, त्यामुळे सर्व काही स्पष्ट दिसत होतं। ते हा तो मला आणखी प्रश्न विचारत होता, पण मला जसं काही समजतच नव्हतं की काय चाललंय। म्हणून थोडं गोंधळून मी त्याला म्हणाले, "अरे भाऊ, ही काही चित्रपट नाही की मी तुला माझ्याबद्दल तपशील सांगावं, आणि तसंही मी अशा गोष्टींमध्ये पडत नाही." पण तेव्हा तो हट्टाला पेटला आणि म्हणाला, "तुझं सौंदर्य मला खेचतंय आणि माझी आवड मी लपवू शकत नाही." तेव्हा मी शांत उभी राहिले। मला समजतच नव्हतं की काय उत्तर द्यावं। तेव्हा तो माझ्याबद्दल, माझ्या रूपरंगाबद्दल बोलत राहिला, जसं त्याला मला खूप आधीपासून ओळख आहे। मी फक्त यानं तिथं उभी राहिले। तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं काय घडतंय। तेव्हाच तो मला धरून ओढायला लागला, जसं मी कोणाशी तरी साम्य आहे आणि जसं त्यानं मला यापूर्वी पाहिलंय किंवा ओळखतंय। मग तो त्याच्या भाषेत बोलला, "मला खात्री आहे की तू अजूनही एखाद्या अविवाहित तरुण मुलीप्रमाणेच आहेस, म्हणून मी तुला आज सोडणार नाही." हे ऐकून त्यावेळी मला असं वाटलं, जसं माझं विश्वच आक्रसून गेलंय आणि आता मी यापुढे काहीही सहन करू शकत नाही। तेव्हा मला काहीच समजत नव्हतं आणि मी तिथेच थबकले होते। तेव्हा सगळ्यात मोठी अडचण ही होती की त्याला माझ्या कमकुवतपणाची माहिती होती, की माझी सगळ्यात मोठी कमजोरी माझी शारीरिक रचना आहे आणि जर कोणी याला स्पर्श केला, तर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही। एकाच क्षणात सगळं विसरते, स्वतःलाही आणि या जगालाही। तेव्हा मला भीती वाटत होती की तो माझ्या शरीराला स्पर्श करताच माझ्यासोबत काहीही करू शकतो, जसं थोड्या वेळापूर्वी जेव्हा त्यानं मला सांगितलं की मी तुला सोडणार नाही। तेव्हा मी काही बोलू शकले नाही। तेव्हा असं वाटलं जसं माझं शरीर साथ देत नाही, मी हलूही शकत नव्हते। तेव्हाच तो जवळ येऊन मला स्पर्श करायला लागला, मला टोळायला लागला आणि तेव्हा मी फक्त शांत उभी राहिले, जसं बोलण्याची ताकदच उरली नव्हती। तेव्हा जसं त्यानं माझ्या शरीराबद्दल बोललं, तसं मला वाटलं की आता मी यापुढे विरोध करू शकत नाही। माझं डोकं रिकामं झालं आणि मी यापुढे काही विचार करायच्या लायकीची राहिले नाही। तेव्हा तो माझ्या शरीराचा शोध घेत होता,
जसन त्याला आधीपासूनच सगळं माहीत आहे की ते कुठं आहे. जसन तो फक्त त्याला पकडण्याच्या हेतूनच आला होता. मी त्या क्षणी काहीच बोलू शकले नाही, फक्त जड होऊन उभी राहिले. तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं खरंच घडतंय. तेव्हा मला असं वाटत होतं, जसन जगात फक्त दोनच गोष्टी उरल्या आहेत, एक त्याचं धडधडणारं हृदय आणि दुसरं त्याचे हात, जे माझ्या शरीराला स्पर्श करत होते. मी आश्चर्यचकित होते. विश्वासच बसत नव्हता की हे सगळं खरंच घडतंय. तेव्हा त्यानं फक्त हात ठेवला आणि काही केलं नाही, पण तरीही मी ऐकतच पडले होते. तेव्हा त्याने या संधीचा फायदा घेतला, कारण त्याला माहीत होतं की घरी दुसरं कोणी नाही. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं, जेव्हा मी त्याला कपड्यांशिवाय पाहिलं. मी खरंच हैराण झाले होते. मी तशीच व्यक्ती आहे, जिला काही खास गोष्टी आवडतात. मला विशेषतः माझ्या शरीरावर पकड मजबूत असावी आणि जोरात दाबलं जावं, हे आवडतं. तेव्हा त्यानंही माझी ही कमजोरी ओळखली आणि माझा चेहरा भिंतीच्या दिशेनं फिरवला. मित्रांनो, मी माझ्या पती आणि मुलांसोबत खूप सुखी होते. आमचं आयुष्य खूप शांत होतं. कोणीही आमच्या वैवाहिक जीवनाबद्दल काही चुकीचं बोलू शकत नव्हतं. जर माझ्या आणि माझ्या पतीमध्ये कधी काही समस्या उद्भवली, तर आम्ही दोघं मिळून ती स्वतःच सोडवायचो. कोणालाही सांगण्याची गरज पडत नव्हती. ते हा आमच्या नात्याची ही ताकद पाहून आमचे नातेवाईक आणि ओळखीचे आमच्यावर जळायचे. प्रभात आमचे शेजारी नव्हते, पण त्यांची नोकरी आमच्यासाठी पुरेशी होती. त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांनी सोडलेला एक छोटासा कापडाचा व्यवसाय होता, जो चांगल्या ठिकाणी होता. त्या दुकानातून मिळणारी कमाई आमच्या खर्चासाठी पुरेशी होती. सगळं काही ठीक चाललं होतं. पण एके दिवशी जेव्हा माझे पती कामावर गेले होते, तेव्हा अचानक दरवाजावर जोरात आवाज आला. तेव्हा मी धावत दरवाजापर्यंत गेले आणि पाहिलं की दोन माणसं माझ्या पतींना आधार देऊन घेऊन येत आहेत. मग त्यांनी सांगितलं की ते रस्त्यावर पडले होते. जरी ते काही दिवसांपासून अशक्तपणा आणि चक्कर येण्याची तक्रार करत होते, तरी आम्हाला वाटलं होतं की हा फक्त हलका ताप किंवा थकवा असेल आणि लवकरच बरं होईल. पण जेव्हा आम्ही त्यांना त्या अवस्थेत पाहिलं, तेव्हा प्रकरण गंभीर वाटायला लागलं. मग आम्ही तातडीनं आमच्या गल्लीतल्या डॉक्टरला बोलावलं. तेव्हा त्यानं तपासणीनंतर काही चाचण्या आणि स्कॅन करायला सांगितलं. मग जेव्हा अहवाल आला, तेव्हा कळलं की त्यांना एक गंभीर आजार झाला आहे. यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तेव्हा आम्ही खूप प्रयत्न केले, पण आजार आमच्यापेक्षा जास्त ताकदवान निघाला. तेव्हा सगळ्यात कठीण गोष्ट ही होती की प्रभात नेहमीच आम्हाला चांगल्या अवस्थेत पाहू इच्छित होता. तेव्हा आम्ही पूर्ण ताकदीनं त्याच्यासोबत उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो. पण तरीही प्रत्येक दिवस आधीपेक्षा जास्त कठीण होत होता. पण आम्ही आशा सोडली नाही. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि उपचारानंतर हळूहळू त्याच्या प्रकृतीत थोडा सुधार होऊ लागला. हेच आम्हाला ताकद देत होतं. मग दिवस गेले, महिने गेले, पण 3 वर्ष झाली आणि तो केवळ गरज पडल्यावरच खाटेवरून उठायचा. तेव्हा मी त्याला आधार देऊन नाही, तर त्याला पूर्णपणे उचलून चालवायचे. पण आता त्याचे शरीर कमजोर होऊन हाडांचा सांगाडा बनला होता. तेव्हा आमच्या वस्तीतला एक मुलगा, जो माझ्या पतींसोबत दुकानात काम करायचा, त्यानं माझ्या पतींच्या आजारानंतर दुकान आणि आमच्या घराच्या खर्चाची जबाबदारी घेतली होती. तो आता दुकानाचं सगळं काम एकटाच सांभाळत होता आणि रोज येऊन आम्हाला आर्थिक मदतही करायचा. त्याचं नाव रोहन होतं आणि तो साधारण 25 वर्षांचा होता, अविवाहित होता आणि त्याच्या आईसोबत आमच्या वस्तीतच राहायचा. तो अनेक वर्षांपासून दुकानात काम करत होता आणि माझे पती त्याच्यावर खूप विश्वास ठेवायचे. दर रात्री जेव्हा तो दुकानाचा हिशेब करण्यासाठी यायचा, तेव्हा माझ्या पतींच्या प्रकृतीबद्दल विचारायचा. जर प्रभात जागा असेल, तर तो आत येऊन बसायचा आणि काही वेळ त्याच्याशी बोलायचा. पण असं खूप कमी वेळा होतं.
कारण प्रभात बहुतेक वेळा खूप कमजोर असायचा. तो फक्त उपचार आणि औषधांमध्येच गुंतलेला असायचा. म्हणून खूप कमी बोलायचा. हळूहळू वेळ गेला आणि रोहन रोज आमच्या घरी यायला लागला. अनेकदा तो उशिरा रात्री यायचा आणि आमच्यासोबत तासभर बसून बोलायचा. तेव्हा तो माझ्या पतींच्या प्रकृतीबद्दल सर्वात जास्त विचारायचा आणि त्यांच्या काळजीसाठी नेहमीच काळजीत असायचा. तेव्हा असं वाटायचं जसं हे त्याचं काही कर्तव्य आहे. तो आमचा ना शेजारी होता, ना खूप जवळचा मित्र, तरीही त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जबाबदारीचा भाव होता. त्याची ही काळजी आणि आपुलकी मला सुखावह वाटायची. तेव्हा मला असं वाटू लागलं होतं की कठीण काळातही काही लोक खरंच आपलं साथ देतात. कालांतरानं मला जाणवायला लागलं की रोहनसोबतचं माझं नातं फक्त एका मदतकर त्यापर्यंत मर्यादित राहिलं नाही, कारण रोहन आता फक्त एक सामान्य ओळखीचा माणूस राहिला नव्हता, तर कधीकधी तर तो कुटुंबातल्या एखाद्या सदस्यासारखा वाटायचा. जरी तो प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करत नसला, तरी जेव्हा यायचा तेव्हा आमच्या हालचाली नक्कीच विचारायचा, जसं कोणीतरी मोठं आमची काळजी घेतंय. त्याची ही गोष्ट मला सुखावह वाटायची. मग कितीही संकट आली तरी असंच हळूहळू मी त्याची सवय लावायला लागले. मग प्रत्येक दिवशी आम्ही आधीपेक्षा जास्त बोलायला लागलो. सुरुवातीला तो फक्त माझ्या तब्येतीबद्दल, घरच्या परिस्थितीबद्दल, दुकानाबद्दल आणि कामाबद्दल विचारायचा, पण कालांतरानं आमची बोलणी अधिक गहरी होत गेली. एके दिवशी त्यानं मला विचारलं, "आज तुम्ही थोड्या थकल्यासारख्या दिसताय. तब्येत तर ठीक आहे ना?" यावर मी टाळाटाळ करत म्हणाले, "हो, सगळं ठीक आहे. फक्त हलकासा सर्दी आहे. बरं होईन." पण तेव्हा त्यानं हट्ट धरला आणि त्यावेळी जवळचं उघडं मेडिकल स्टोअर शोधायला गेला. खरं तर आम्ही ज्या भागात राहायचो तिथं रात्री उशिरापर्यंत मेडिकल स्टोअर उघडी राहत नव्हती. तरीही त्यानं कसंतरी एक उघडं दुकान शोधलं आणि माझ्यासाठी औषधं आणलं. त्या दिवसापासून मला त्याच्यावर पूर्ण विश्वास बसायला लागला आणि मी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहायला लागले. या दरम्यान 3 वर्षांपेक्षा जास्त काळ गेला होता आणि या 3 वर्षांपासून मी विवाहित असूनही माझ्या वैवाहिक आयुष्यातील त्या महत्त्वाच्या नात्यापासून वंचित होते. खरं सांगायचं तर ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट होती आणि याच गोष्टीच्या अभावानं माझं आयुष्य सुन्न झालं होतं. तसं माझं लग्न प्रभातशी झाल्यापासून त्यानं कधीही माझी कोणतीही इच्छा अपुरी ठेवली नव्हती. प्रभात या बाबतीत खूप समजूतदार होता. त्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याची आवड होती. तेव्हा मीही त्याच्यासोबत हीच सवय लावली होती आणि हळूहळू मला याची चटकच लागली होती. आता हे आमच्या नात्यातील सगळ्यात खास भाग बनला होता. तेव्हा आम्ही कधीच थांबत नव्हतो. कदाचित हेच कारण होतं की मला घरातली इतर संकट जाणवतच नव्हती. जर कधी आमच्यात काही वाद किंवा नाराजी झाली, तर प्रभात ती सहज विसरायचा. फक्त एक इशारा करायचा आणि मी सगळं विसरून त्याच्यासोबत त्या सुंदर अनुभवात बुडायचे. जसं तो म्हणायचा की आजची रात्र खास असेल, तसं मी स्वतःला तयार करायचे. मला वाटायचं की मी त्याच्यासाठी मेणासारखी आहे, ज्याला तो आपल्या मर्जीनं आकार देऊ शकतो. तेव्हा मी सगळा दिवस त्याच्या येण्याची वाट पाहायचे आणि विचार करायचे की आज तो माझ्यासोबत कसा वेळ घालवणार. पण आता त्या सगळ्याचं बंद झालं होतं आणि या 3 वर्षात एकदाही पाऊस पडला नव्हता, ज्यामुळे जमीन पूर्णपणे ओसाड झाली होती. म्हणून आता मी स्वतःला खूप अपुरं वाटत होतं. मी इच्छा असूनही शांत राहू शकत नव्हते. मला माहीत आहे की ही त्याची मजबुरी आहे. त्याची तब्येत ठीक नाही, पण दिवसेंदिवस माझी ही भावना अधिक गहरी होत चालली होती की मला त्याची खूप गरज आहे, आधीपेक्षा जास्त. मग हळूहळू माझी अवस्था अशी झाली जसं मी कोणती किशोरी आहे, कारण आता मी विचित्र स्वप्न पाहायला लागले होते, चित्रपटात हरवायला लागले होते आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी त्या गोष्टी करायला लागले होते,
ज्या कदाचित मी शाळेच्या दिवसातही केल्या नव्हत्या. अलीकडेच माझ्या मनात विचित्र विचार यायला लागले होते. मी चित्रपट पाहताना स्वतःला आणि रोहनला त्या पात्रात पाहायला लागले होते. मला वाटायला लागलं की जर रोहन माझ्या आयुष्यातील त्या रिकामेपणाला भरून काढेल तर कसं होईल, कारण तो माझ्या प्रत्येक गरजेला समजेल आणि मला त्या अपुरेपणातून बाहेर काढू शकेल. जरी आमची जवळीक वाढायला लागली होती, तरी आता प्रत्येक रात्री मी त्याच्या येण्याची आतुरतेनं वाट पाहायला लागले होते. जेव्हा तो दुकानाचा हिशेब देण्यासाठी यायचा, तेव्हा मी त्याच्या येण्यापूर्वीच स्वतःला सजवायला लागले होते. हलका मेकअप, सुंदर कपडे, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला लागले होते. तेव्हा मला जाणवलं की तोही या बदलाकडे लक्ष देत होता. जेव्हा मी सजून त्याच्यासमोर यायचे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असायची. आता तोही माझ्याशी गोड बोलायला लागला होता, जे यापूर्वी कधी बोलत नव्हता. "अरे वा, आज तर तुम्ही कमाल दिसताय. तुमचा चेहरा किती सुंदर आहे. तुमची काया तर खरंच अप्रतिम आहे." यापूर्वी तो कदाचित संकोच करायचा, पण आता उघडपणे बोलायला लागला होता. आणि खरं सांगायचं तर मला हे ऐकून खूप छान वाटायचं. कदाचित ही माझ्या सौंदर्याची तारीफ नव्हती, तर माझ्या आतली अपुरी इच्छा होती, जी या शब्दांनी अधिक भडकत होती. तेव्हा मला माझ्या जबाबदाऱ्या आणि माझ्या आजारी पतींची आठवणही राहिली नव्हती. अगदी माझ्या मुलांबद्दलही मी विसरायला लागले होते, कारण आता माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती. मी फक्त सुकून हवं होतं. मी फक्त माझ्या आतली ही अस्वस्थता संपवायची होती. तेव्हा मला पूर्णपणे माहीत होतं की मी अजूनही तरुण आणि सुंदर आहे आणि माझं शरीर कोणत्याही किशोरीपेक्षा कमी नाही. प्रभातही यापूर्वी असंच म्हणायचा आणि आता रोहनही तेच बोलायला लागला होता. विशेषतः जेव्हा मी त्याच्यासमोर हलके कपडे घालायला लागले, जे माझ्या शरीराचं प्रत्येक सौंदर्य दाखवत होते, तेव्हा हळूहळू मी त्याला नाईटी घालून भेटायचंही सामान्य केलं. आता मला ना कोणती संकोच होती, ना भीती. फक्त माझ्या सौंदर्याचा आणि माझ्या इच्छेचा जाणवणारा भाव होता, जो माझ्या प्रत्येक निर्णयावर हावी होत होता. तेव्हा मला वाटायला लागलं होतं की रोहनही मला तसंच हवंय, जसं मी त्याला हवं होतं, कदाचित त्याहूनही जास्त. मग एके रात्री, जेव्हा तो नेहमीप्रमाणे दुकानाची कमाई घेऊन आला, तेव्हा माझी अस्वस्थता हद्दपार झाली होती. त्या दिवशी मी ठरवलं होतं की आता यापुढे वाट पाहू शकत नाही. तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे सजवलं होतं. तेव्हा सगळ्यात उत्तम परफ्यूम लावलं होतं, सगळ्यात सुंदर मेकअप केला होता आणि ती नाईटी घातली, जी घालताना यापूर्वी मला संकोच वाटायचा. तेव्हा मी स्वतःला अशा प्रकारे तयार केलं होतं, जसं ही माझी लग्नाची पहिली रात्र आहे. आता मी रोहनची वाट पाहत होते. जसं दरवाजावर टकटक झाली, तसं मी धावत दरवाजा उघडायला गेले. दरवाजा उघडताच जसं रोहननं मला पाहिलं, तो एका क्षणासाठी जणू थिजला. तो ना काही बोलू शकत होता, ना हलू शकत होता. मग मी त्याच्याकडे पाहून हसत म्हणाले, "आत येणार नाहीस का? असाच दरवाज यावर उभा राहणार?" तेव्हा त्यानं मुश्किलीनं आपले कोरडे ओठ ओले केले आणि हळुवार आवाजात म्हणाला, "माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही." तेव्हा मला जाणवलं नाही की मी कधी रोहनला दरवाजाच्या आत ओढलं. मग मी हळूच दरवाजा बंद केला आणि त्याला म्हणाले, "आता जास्त विचार करण्याची गरज नाही." तेव्हा मी त्याला मिठी मारली आणि त्या क्षणी तो जणू वेडा झाला. त्यानं मला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि प्रत्येक ती गोष्ट करायला सुरुवात केली, ज्याचं मी फक्त स्वप्न पाहिलं होतं. मी त्याला धरून ड्रॉइंग रूममध्ये घेऊन गेले आणि या रात्री आम्ही प्रत्येक तो अनुभव जगलो, ज्यापासून मी इतकी वर्ष वंचित होते. त्या क्षणी मला असं वाटलं, जसं मी पुन्हा तीच नादान मुलगी बनले आहे, जी फक्त प्रेमळ बोलण्यानं आनंदी व्हायची, कारण माझ्या आतलं सगळं अपुरेपण, सगळं प्रतीक्षा जणू संपलं होतं. तेव्हा मला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की हे खरंच घडतंय.
ही रात्र माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास रात्रींपैकी एक होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक भीतीही होती. जर कोणी जागं झालं तर, जर कोणी आम्हाला ऐकलं तर, ही भीती माझ्या मनात सतत घुमत होती. पण रोहननं मला वासन दिलं की तो लवकरच आमच्यासाठी दुसरी जागा शोधेल, जिथं आम्ही पूर्ण स्वातंत्र्यानं भेटू शकू. यानंतर दुसऱ्या रात्री पुन्हा जेव्हा सगळे गाढ झोपेत होते, तेव्हा आम्ही दोघं कालप्रमाणेच एकत्र होतो. पण तेव्हाच मी अचानक पाहिलं, माझी 16 वर्षांची मुलगी रिया आमच्या समोर उभी होती. तेव्हा ती शांतपणे आम्हाला पाहत होती, एकदम हैराण, जसं तिच्या डोळ्यांसमोर काही भयानक सत्य उघड झालं होतं. तेव्हा मी आणि रोहन दोघंही तसेच होतो, कपड्यांशिवाय, एकमेकात हरवलेले. तेव्हा माझ्या मुलीनं तिच्या आईला या अवस्थेत दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं होतं, पण तेव्हा ती काही बोलू शकली नाही. फक्त आम्हाला टक लावून पाहत राहिली, एकदम धक्क्यात स्तब्ध उभी. त्यावेळी मी जणू वेडी झाले होते. मग मी कसंतरी स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला, पण माझं हृदय जोरात धडधडत होतं, जसं आता थांबेल. तेव्हाच रोहन घाबरून अर्धवट कपड्यातच पळाला, दरवाजाबाहेर निघून गेला आणि मी फक्त माझ्या मुलीच्या समोर उभी होते, लाजेनं, अपराध्य भावनेनं, भीतीनं थरथरत. पण रियानं काही बोललं नाही. पण तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त आश्चर्य आणि धक्का होता, जसं तिचं विश्वच उद्ध्वस्त झालं होतं. ती फक्त मला पाहतच राहिली, काहीही न बोलता, काहीही प्रतिक्रिया न देता. तेव्हा मीच माझ्या मुलीपासून लाजत माझ्या खोलीत निघून गेले. आता या घटनेला 20 दिवस झाले आहेत, पण माझी मुलगी अजूनही शांत आहे. शेवटी हार मानून मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तेव्हा डॉक्टर म्हणाले की रियाला खूप गंभीर मानसिक धक्का बसला आहे. आता तिची अवस्था खूप गंभीर आहे. रिया, जी नेहमी हसतखेळत असायची, प्रत्येक गोष्टीवर मजा करायची, घरात सतत गोंधळ घालायची, ती आता एकदम शांत झाली आहे. आता मी फक्त तिचा एक शब्द ऐकू इच्छिते, पण ती काहीच बोलत नाही. आता मला माझ्या कृत्याचा खूप पश्चाताप होतोय. खरंच, मी जे काही केलं, ते खूप चुकीचं होतं. मी माझ्या पतीसोबतही फसवणूक केली आहे, ज्याने मला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. पण जेव्हा तो आजारी पडला, तेव्हा मीच त्याला सोडलं आणि आता माझी मुलगी, तीही माझ्यापासून दूर जात आहे. आता मला काहीच समजत नाही की मी काय करावं. माझं घर तुटलं आहे. माझी मुलगी माझ्या हातातून निघत आहे आणि माझे पती अजूनही खाटेवर पडले आहेत. आमची कमाई घर चालवण्यासाठी मुश्किलीनं पुरती आहे. मी कुठेही जाऊ शकत नाही. आता मी खरंच माझ्या पापांचं प्रायश्चित करू इच्छिते. मी मानते की मी खूप मोठी चूक केली आहे. कृपया माझी मदत करा. जर तुम्ही माझी कहाणी पूर्ण ऐकली असेल, तर कृपया कोणत्याही प्रकारे मला सल्ला द्या की मी माझ्या मुलीला कशी परत आणू शकेन. आता मला माफी हवी आहे, पण सगळ्यात आधी मला माझ्या मुलीला वाचवायचं आहे. कमेंटमध्ये तुमचा सल्ला नक्की द्या. तर मित्रांनो, ही होती आजची आमची छोटीशी कहाणी. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल, तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढेही अशाच रोमांचक कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही कहाणी चुकणार नाही. धन्यवाद.